जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची लग्नानंतर मुलीने नोकरी नाही केली तरी चालेल, तिने फक्त माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे बस. आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले, त्यात आता माझंही लग्न ठरलं. मी युकेला चाललोय कायमचं. मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांकडे. चांगली मुलगी हवी होती, ती मिळाली. बाकी सगळं आम्ही बघू. देवाच्या दयेने आम्ही सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत. तुमच्या घरासाठी दर महिन्याला आम्ही 10,000 रुपये देतो. पिंटेला मी माझ्या कंपनीमध्ये नोकरी लावून देतो आणि बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन मी माझ्या मित्राच्या हॉस्पिटलमध्येच करेन आणि त्याचा जो काही खर्च येईल तो मी स्वतः करेन. बस फक्त मुलीने माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे. श्री मोठा झालाय, त्याचं लग्न ठरलंय आता. आता तरी परत याल ना हो. मला कबूल आहे, माझं चुकलं होतं, पण किती वर्ष शिक्षा देणार तुम्ही मला. सीतेचा वनवास सुद्धा 12 वर्षानंतर संपला होता की, आणि मी मात्र आयुष्यभर वनवास भोगायचा. किती कठोर व्हाल. श्री मोठा झालाय, तुमच्यासारखा दिसतो, धडाडीचा, कर्तबगार, जीव ओतून काम करणारा. कधी आलाच कळलंच नाही. बाबांची आठवण नाही येणार का रे? येणार ना. काय सांगितलंस त्यांना? त्यांना सांगितलं की आपला श्री आता मोठा झालाय, लग्न ठरलंय त्याचं, आणि त्याच्या लग्नात मी हा शालू नेसणार आहे. मग त्याने दिली परवानगी? ते कशाला नाही म्हणतील. तुला माहितीये श्री, हा शालू आणायला तुझे बाबा आणि मी दोघंही गेलो होतो. मला खरं म्हणजे
मोरपिशी रंगाचा शालू आवडला होता, पण यांना आवडला म्हणून हा घेतला. एकदाच लावला अंगाला आमच्या लग्नात, पुन्हा कधीच नाही. आमचं भांडण झालं ना, तेव्हा म्हणाले सुद्धा, लग्नाचा शालू सुद्धा नवऱ्याच्या मतानं घेणारी तू, तुला अचानक स्वतःची स्वतंत्र मतं कुठून आली? मला नाही समजून घेतलं रे त्याने. आणि त्यांच्या निर्णयानं मी इतकी दुखावली गेले होते की मी त्यांना समजावून सांगू शकते हे लक्षातच नाही आलं माझ्या. थोडं नरमाईनं घेतलं असतं तर नसतं चाललं खरे. शांत शांत हो. आई बाबा नक्की परत येतील. त्यांनाही वाईट वाटत असणारच ना. पुरुष आहेत म्हणून काय झालं, त्यांनाही म्हणे. आता परत आले ना की कुठे जाऊ देणार नाही मी त्यांना, कधीच कुठे नाही. जान्हवी, नाही, लूक आणि वय याचा विचार करणार नाहीत, एवढ्या मॅच्युअर तुम्ही आहात हे तुमच्या आईने सांगितलंय. नाही, तुला तुझ्या फॅमिली बद्दल वाटणारी काळजी मी समजू शकतो. आता आपलं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर तुझ्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स हे सगळे माझे प्रॉब्लेम्स, त्यामुळे तू ती काळजी करायची नाही. दरमहा तुझ्या फॅमिलीला 10,000 रुपये पाठवत जाईल, चालेल? 15,000. चालेल. बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आपण लगेच करून घेऊ, म्हणजे लग्नापर्यंत ते चालायला फिरायला लागतील, त्याची काळजी करायची नाही. पिंट्याला जॉब लावण्याची जबाबदारी याची, आणि नाहीच झालं तर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये चिकटवण्याची जबाबदारी माझी. आणि आता माझ्याबद्दल तसं मी तसा फिट आहे. डायबिटीस किंवा बीपी असा कोणताही आजार मला नाही, त्यामुळे आपलं लग्न झाल्यानंतर कोणतीही काळजी करायची नाही. तुला आयुष्यभर सुखात ठेवण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. छे छे, अहो विचार काय करायचंय? तिला याच्यापेक्षा कुठलं चांगलं स्थळ मिळणार आहे आणि समंजस आहे. प्रेमाला कुठे वय असतं, आणि दिसणं हे काही महत्वाचं नसतं संसारात. मी समजावेन तिला. आपल्याला कळतं, तिलाही कळेल. ठीक आहे, तर मग तुमचं सगळं झालं फायनल की मला फोन करा, मग आपण पुढच्या बोलणी करूयातच. येतो आम्ही. हे काय, तुम्ही पोहे खाल्लेच नाही? आमच्या जान्हवीनेच केलेत ते. आता हिच्याच घरीच खाईन. काय जान्हवी, येऊ? सावकाश 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 सावकाश. आता लवकर बरं व्हायचंय तुम्हाला, मुलीच्या लग्नापर्यंत उभं राहायचंय. काळजी घ्या, बाकी मी आहेच. येतो.
आई, बाबांनी US ला जायचं ठरवलं तेव्हा तू त्यांच्याबरोबर जायला हवं होतंस. तू पोटात असताना अरे डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली होती, कशी जाणार? हे खूप वर्ष धडपडत होते बाहेरची नोकरी मिळवण्यासाठी. मला दिवस राहिले आणि नेमकी तेव्हाच ती संधी चालून आली. तुझ्या पायगुणामुळे. त्यांना 3 वर्षासाठी जाता येणार होतं, बरोबर फक्त बायकोला नेता येणार होतं. आणि अनोळखी देशात आपल्या बाळाला जन्माला घालणं अवघड वाटलं असेल त्यांना. पण खरं म्हणजे इतक्यात मूल नको असं वाटत होतं त्यांना. मला मात्र कुठल्याही परिस्थितीत बाळ हवंच होतं. खूप भांडणं झाली आमची, वाद झाले. तेव्हा तुझी आई आजी माझ्या बाजूने उभी राहिली. मी रागावले, मी निघून गेले ते कधीच परत आले नाहीत. केव्हा ना केव्हा तरी त्यांना तुझी माझी आठवण येईलच. येतील ते परत. नक्की परत येतील. त्यांच्याशिवाय एक एक दिवस घालवणं खूप कठीण झालं होतं मला. त्या सगळ्यात कशाने बळ मिळालं माहितीये? तुला जन्माला घालण्याचा माझा निर्णय योग्य आहे या विश्वासानं. या विश्वासावर जगले आजपर्यंत. श्री, माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात छान गोष्ट कुठली माहितीये? तू. आणि मला खात्री आहे तुझ्या बाबांनाही हे कधी ना कधी पटेलच. मूल की नवरा असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा तू मूल निवडलंस, मला निवडलंस. श्री, तुझी चाहूल लागल्यापासून मला तू हवाच होतास. दिवस मला राहिले होते, पण घरात आम्ही 6 जणी आई होणार होतो. म्हणूनच म्हणते, तुझ्या बायकोला 1 नाही 6 सासवांना तोंड द्यायचंय. अगं जान्हवी, सासूरवास करायला तुला सासूच नाहीये. राज्य करशील तू, राज्य. तुला सांगते, बक्कळ पैसा राखून येत अगदी. पसंत आहे ना तुला मुलगा? तिला काय विचारते? तिला काय विचारतेस? मला विचार ना, मला विचार. मला हे स्थळ पसंत नाहीये. ज्या माणसाशी तू लेखीचं लग्न लावायला निघालीस ना, तो माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. अशा म्हाताऱ्याशी माझ्या लेखीचं लग्न लावायला माझी लेख काही रस्त्यावर पडलेली नाहीये. हे ताई, त्यापेक्षा तू सरळ त्या मुलाबरोबर का नाही लग्न करत? तो बरा वाटला मला. ए, तू गप्प बस रे मूर्खा. मोठी माणसं बोलत असताना असं मध्ये मध्ये बोलू नये. हे बघ जान्हवी, लग्न म्हणजे तडजोड असते आणि तडजोडीमध्ये व्यवहाराला जास्त महत्व दिलेलं बरं. तुझं लग्न तुला जमवता आलेलं नाही, त्यामुळे या लग्नाला हो म्हणालीस तर सगळ्यांच्याच आयुष्याचं कल्याण होईल. बाबांचं ऑपरेशन करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तू वयाला काय चिकटून बसलीयस? 30 नंतर कुठला बीजवरही लग्नाला तयार होणार नाही तुझ्या. आत्ताच तुझं लग्नाचं वय उलटून चाललंय, तेव्हा सारासार विचार कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा चालायला फिरायला लागतील. येत्या 6 महिन्यात ऑपरेशन केलं तर ठीक आहे, नाही तर पांगळे होऊन जातील. दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या निकामी झाल्यात आता. अख्खं गुडघ्याच्या वाट्यानी कमी झालेत माझ्या. मेंदू नाही निकामी झालेला. ऑपरेशन करून काय नाचू मी? पूर्वीच्या आयुष्याचे असले धिंदवडे बघण्यापेक्षा संपवून टाकलेलं बरं असलं आयुष्य. बाबा प्लीज असं नका बोलू. अरे दुसरं केलंय का यांनी? स्वतः काही केलं नाही आणि दुसऱ्याने केलं तर त्याच्यामध्ये खोडा घालायचा. अरे म्हणूनच लोकांनी बालंट आणून काढून टाकलं ह्यांना नोकरीवरून. पण त्याने शहाणपण म्हणून काही आलेलं नाही अजून. मला पोटच्या पोरीचं लग्न करायचंय. विकायची नाहीये तिला बापाच्या वयाच्या माणसाला. बघ बाई जान्हवी,
तुझं काय ते तू ठरव. हं? हे बघ, बाबांना नीट चालता यायला पाहिजे की नाही? हा, आपल्या पिंट्यालाही नीट नोकरी लागायला हवी. हे फुकट नोकरी बिकरी नाही करणार आपण. आपल्याला बिझनेस करायचा आहे, बिझनेस. बिझनेस करायला तुझ्या बापाने इथे काय डबोला नाही ठेवलेलं आहे. जान्हवी गेली ना तर 2 वेळा अन्न देखील मिळणार नाही. नको मिळू दे, नको मिळू दे. ते 2 वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन माझ्या पोरीच्या आयुष्याचा नरक नाही करायचंय मला. अरे पोरीची आई गेली, वाटलं तिचा नीट सांभाळ बाबा म्हणून दुसरं लग्न केलं मी, पण चूक झाली माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी. हो का? चुकलंस का माझ्याशी लग्न केलं ते? मग एक काम करा, विष आणून द्या मला आणि पिंट्याला, आम्ही जीवच देतो. हे मला कशाला घेतेस तू तुझ्या बरोबर? मी काय विष नाही पिणार आहे. तुला कशाला विष देऊ मी? तुला कशाला विष देऊ? पैसे असते तर सगळ्यात आधी मीच प्यालो असतो ते आणून. माझं चुकलंय दुसरेपणावर लग्न केलं ते. साधं 1.5 दमडीचं सुख नाही मिळालं कधी आयुष्यात. नरक झालाय माझ्या आयुष्याचा, नरक झालाय ना, नरक झालाय ना तुझ्या आयुष्याचा. मग माझ्या मुलीला पुन्हा तेच करायला कशाला सांगते? हो करते मी दुसरेपणाच्या लग्नाचा विचार, कारण पैसा आहे त्यांच्याकडे, तुमच्यासारखा कपालक नाहीये. मग काय बोलतेस काय तू? हे बास करा तुम्ही दोघं, प्लीज बास करा, प्लीज बास. जान्हवी, तुझ्या आईला सांग तुला हे लग्न करायचं नाही. सांग तिला तुला असल्या माणसाचे लग्न करायचं नाही. सांग तिला. तू बोलत का नाही सांग ना, सांग तिला तुला हे लग्न करायचं नाहीये. अगं विश्वास ठेव तुझ्या म्हाताऱ्या बापावर, तुझं भलं होणार नाही. सांग तिला मला हे लग्न करायचं नाही. सांग तिला मला लग्न करायचं नाही. हे बघ जान्हवी, तुला काय करायचंय ते तुझं तूच ठरव. माझं काही म्हणणं नाहीये, पण जे माझ्या बाबतीत झालं ते तुझं होऊ नये म्हणून 2 वेळेस खाऊन पिऊन सुखी राहता येईल अशा घराचा विचार करते मी. तू काय विचार करतेस ना ते न कळण्या इतकं इथे कोणी बोळ्याने दूध पित नाहीये. तुझ्यासारखी कपटी आणि कारस्थानी बाईच असला विचार करू शकते. अरे देवा, मी कारस्थानी का? अरे देवा, मी खूप कट कारस्थानी बाई आहे हो. पाहिलं कसं बोलतायत ते? सावत्र आई ना मी हिची, म्हणजे मी दुष्ट, म्हणजे मी छानच करणार. अरे हिच्या लग्नाचा विचार करते मी. चुकताय का माझं काही? हो, माझं चुकलंय, माझं चुकतंय, माझं चुकतच आहे. मी हिच्या लग्नाचा विचार करते ना ते माझं चुकतंय, माझं चुकलंय, माझं चुकलंय माझं. माझा चुकलंय. आई नाही, बस. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळेस आलोय का? नाही अरे असं काही नाही. इट्स ओके, मी नंतर येतो. समजाव रे तिला, समजाव. आपल्या बापाच्या वयाच्या माणसाची लग्न करायला निघाली ती. गर्भ श्रीमंत आहेत ते. एवढा पैसा कधी पाहिलाही नसेल तुम्ही आयुष्यात. जान्हवी तू. मनीष, तू चल बाहेर, मला जरा बोलायचं तुझ्याशी.